वाल्मिक कराडच्या सर्व गँग मोक्कामध्ये टाकल्या पाहिजेत. वाल्मिक कराड चोरांचा दरोडेखोरांचा साथीदार आमदार सुरेश धस यांची मागणी. तर खंडणीच्या बाबतीत मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाली हे खरं, धसांचा पुनरुच्चार. मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही, तर आकांची भूमिका पाठिंब्याची आहे. जिल्ह्यात काय सुरू आहे हे आकाला माहीत नव्हतं का? सुरेश धस यांचा सवाल. संतोष देशमुखांच्या कुटुंबियाकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. हत्येच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबियांची फडणवीसांशी चर्चा. आमदार सुरेश धसही उपस्थित. महाराष्ट्रात गुन्हेगाराला माफी नाही, आरोपींना सोडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन. मी राजीनामा दिलेला नाही, मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात दाखल होत असताना मुंडेंचं वक्तव्य. योग्य वेळी उत्तर देणार, भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून होणाऱ्या आरोपांवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलू शकत नाही, त्याबाबत निर्णय त्यांचे पक्षप्रमुख आणि फडणवीस घेतील. संतोष देशमुखला न्याय मिळेल तो दिवस माझ्यासाठी उज्ज्वल असेल, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. वन नेशन वन इलेक्शनबाबत दिल्लीत आज संयुक्त संसदीय समितीची महत्त्वाची बैठक. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळेंसह अनिल देसाईही उपस्थित राहण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी आज दिल्ली दौऱ्यावर जाणार. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक होणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही अजित पवार भेट घेण्याची शक्यता. राज्यातील 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. रिचा बागल वित्त विभागाच्या प्रधान सचिवपदी. नवीन सोना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयाचे प्रधान सचिव, तर डॉक्टर रामास्वामी N कृषी विभागाचे नवे सचिव असणार. भाजपनंतर आता अजितदादा गटही नागपुरात राबवणार सदस्यता मोहीम. भाजपसह दादा गटाची नागपूर पालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी. पुणे महापालिका निवडणुकीत शिंदे गट 40 ते 50 जागा लढवण्याच्या तयारीत. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची तयारी. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात ठाकरे गट आणि शरद पवार गटाला धक्का. माजी पंचायत समिती सदस्य, माजी उपसरपंचांसह 30 जणांचा शिंदे गटात प्रवेश. मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. शरद पवार गटाची आज आणि उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक. बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात महत्त्वाची चर्चा होणार. परभणीत गेल्या 24 दिवसांपासून आंबेडकरी अनुयायांकडून लाक्षणिक आंदोलन सुरू. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी. आजपासून सचिन खरात आंदोलनात सहभागी होणार. हिंगोलीत मनोज जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल. महेश बांगर यांच्या तक्रारीवरून जरांगेंविरोधात गुन्हा दाखल. धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल. भाजीच्या लग्न सोहळ्यातील जेवणात मामानेच विषारी औषध टाकलं. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उतरेमधील घटना. भाजीनं मनाविरुद्ध गावातील मुलासोबतच लग्न केल्यानं मावाचं कृत्य. मुंबईतील टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणात संचालकासह जनरल मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजरला अटक. तर कंपनीचा संस्थापक युक्रेनला पसार झाल्याचा संशय. 1.25 लाख मुंबईकरांना टोरेसनं गंडा घातल्याचं प्राथमिक तपासात समोर. कंपनीच्या घोटाळ्याची रक्कम हजारो कोटींच्या घरात. सोन्यासह अनेक ठिकाणी पैसे गुंतवून व्याज मिळवून देण्याचं टोरेस कंपनीचं आमिष. लोकांना 11 महिन्यांपासून नियमितपणे व्याज मिळालं. गुंतवणुकीवर आठवड्याला 6% व्याज देण्याची बतावणी.